रामकृष्ण हरी माऊली. मी अतुल सुलभा मोरेश्वर खांडगे तुम्हा सर्वांचं अतुल खांडगेस वर्ल्ड या यूट्यूब चॅनलतर्फे उंब्रज नंबर 1 तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथून मनापासून हार्दिक स्वागत करतो. आता आपण सध्या उंब्रज नंबर 1च्या श्री मळगंगा मातेच्या मंदिरात आहोत आणि उंब्रजमध्ये सध्या अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तर इथं काही विनेकरी बांधव उपस्थित आहेत, त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया. आता आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. नाव सांगा बरं तुमचं. मी एका एका नाव सांग. जमन शिंगोटे. पुन्हा एकदा. मी बाबुराव जमन शिंगोटे. मी बाबाजी कारभारी हांडे. मी प्रफुल्ल बाळश्राम वारोळे. प्रफुल्ल बाळशीराम वारुळे. मी साईनाथ दत्तात्रय दांगट. महादेव विष्णू हंडे. महादेव विष्णू हंडे. रामकृष्ण रामकृष्ण हरी. तर दादा मला एक सांगता का, हा जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे त्याचं कारण काय, औचित्य काय? मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिन ह्या निमित्तापासून हा सप्ताह सुरू आहे. म्हणजे मला असं कळालं आहे की हे गाव नवीन स्थापित करण्यात आलं, त्यावेळेस ही मंदिरं नव्यानं उभी करण्यात आली, त्यावेळेस ही नव्या मूर्ती बसवण्यात आलं, त्याचं वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह होते का? हो हो. धन्यवाद तुम्ही जी माहिती दिल्याबद्दल. माऊली मला सांगता का, या अखंड हरिनाम सप्ताहाचे दिवसभरातील कार्यक्रम कोणते कोणते आहेत? सकाळी काकडा होतो. काकड्यानंतर तुकाराम गाथा पारायण होतं. बरं. तुकाराम गाथा पारायण झाल्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाठ होतो. हरिपाठ होतो का? हरिपाठ झाल्याच्यानंतर कीर्तन होतं. हां. कीर्तन झाल्यानंतर हरिजागर होतं. रात्री हरिजागर होतो का? हरिजागर होतं. बरं बरं बरं, चांगली गोष्ट आहे. बरं माऊली मला एक सांगा, तुम्हाला आता विना तर खाली ठेवायची नाही, तर मग तुमची पाळी कशी काय नेमलेली आहे? दिवसा कोण असतं आणि संध्याकाळी कोण असतं, हे जरा नाव घेऊन सांगा बरं. दिवसा साईनाथ दांगड, प्रफुल्ल वारोळे. रात्री प्रफुल्ल वारुळे म्हणजे तुम्ही. हां. आणि रात्री कोण कोण असतं? बाबाजी कारभारी. बाबाजी कारभारी. बाबुराव शिंगोटे. हे रात्री असतात. हां. महादू हंडे. महादेव विष्णू हंडे. हे रात्री असतात. हां. बरं तुम्ही इथं आता 12 तास उभे असताय. जरी आळेपाळीने हातपाय दुखत असतील नाही तर हातपाय दुखत असतील तर आणि वातावरण सुद्धा थंडीचं आहे, तर तुमच्या घरच्यांनी असा विरोध केला नाही का नाही, तुम्हाला? आमच्या घरच्यांचा सपोर्ट आहे. घरच्यांचा सपोर्ट सपोर्ट आहे. आहे आणि इथे देवीची कृपा आहे, त्यामुळं पाय दुखत नाही, काही नाही. माऊली तुमच्या घरच्यांचा काय अनुभव आहे? घरच्यांनी घरचे म्हणजे आनंदाने जमले सेवा करा देवीची. आणि त्यांची मोबाईल त्यांचे मोबाईल. तुमच्याबद्दल काय वारोळे साहेब? आमची पण घरून मुंबई आहे आम्हाला. हे घरचे काय, घरच्यांनी काय? काही घरच्यांचाही काही विरोध नाही आहे. देवीची कृपा आहे आमच्यावरती, त्याच्यामुळं आणि देवाच्या कार्यासाठी घरच्यांनी बी काही हरकत घेतली नाही. नाही. तुमचंही अगदी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे माझंही मत अशीच आहे. आमच्या घरच्यांनी स्वखुशीने आम्हाला हा विडा घेण्यासाठी भरभरून पाठिंबा दिला आहे आणि ते आमचे वारंवार फोन करून चौकशीसुद्धा करतात, परंतु आम्हाला कुठल्याही पद्धतीचा हा विणा घेताना त्रास होत नाही. ही एक देवीची कृपा आहे असे मी समजतो. बरं मला एक सांगा, आता विनात घेणारा एकच असतो, तुम्ही जे 3 चौघं असतात, हां, मग इतर वेळेस तुम्ही काय काय करता बाबा? आणि भागवत ग्रंथ वाचतो. भागवत ग्रंथ वाचता. म्हणजे इथं टिवलावाले इतर असं काही टाइमपास करण्यापेक्षा तुम्ही देवाचं काही कारणच नाही ना. टाइमपास नाहीची. नाहीच आहे. म्हणजे तुम्ही असं बाहेर बसत नाही किंवा काय करत नाही. म्हणजे तो तुमची पाळी आहे नसल तर तुम्ही मग ग्रंथ वाचत बसता. चांगली गोष्ट आहे की. बरं मग तुम्ही इथं राहिला आहे, तुम्ही आता 24 तास असताय, 12 तासाची ड्युटी आहे तुम्हाला. बरं. तर मग इथं तुमची जेवण खाण्याची झोपण्याची काय व्यवस्था आहे? आमच्या गावामध्ये उंब्रज धर्मदाय ट्रस्ट एक अशी भली मोठी संस्था आहे. त्यासोबत आमच्या ग्रामपंचायतीचे सभासद, सरपंच आणि समस्त ग्रामस्थ यांनी आमची यथोचित अशी जेवणा राहण्याची, आंघोळीची अशी इतंभूत सोय केलेली आहे. त्याबद्दल मी माझ्या गावचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. अरे वा वा वा, खूप. आणि माझा स्वतःचा असा अनुभव आहे कित्येक वर्षाचा. मी दरवेळेचा अखंड हरिनाम सप्ताहाला असतोय, नवरात्रात असतोय, तर उंब्रज ग्रामविकास ट्रस्ट
उमरज ग्रामपंचायत आणि इथील माऊली वारकरी संघटना आणि सगळे वारकरी इथले वारकरी माऊली जे आपल्या वारीमध्ये चालतात ते आणि इथले सगळे ग्रामस्थ गणेश मंडळे हे प्रत्येक कार्यक्रमासाठी योग्य ते सहकार्य करतात म्हणून प्रत्येक उत्सव आहे ना खूप चांगल्या पद्धतीने साजरा होतो. खरंच त्या लोकांचे सगळ्यांचे आपल्याला आभार मानलेच पाहिजे. तुमचं काय मत आहे? अगदी बुद्धी आपण बोलता हे पुनश्च एक वेळ करणं गरजेचं आहे आणि त्यांचा आभार मानणं हे आमचं आम्ही आद्य कर्तव्य समजतो. नाही चांगली गोष्ट आहे. बरं, आता आपल्या व्हिडिओची सांगता काय अभंगांच्या ओळीनं करूया. तर रूप पाहता लोचनी झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी. बोला श्री महालक्ष्मी महालक्ष्मी माते की जय. गंगा माते की जय. आदिलक्ष्मी मुक्ताई माते की जय. आपण सगळ्यांनी मला या व्हिडिओसाठी माझ्याशी बातचीत करण्याकरता वेळ दिला त्याच्याबद्दल मी खूप मनापासून आभारी आहे. रामकृष्ण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी.